नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर त्यासाठी मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपण याला थोडीशी हळद घालणार आहे आणि थोडंसं मीठ ऍड करायचंय आणि चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचंय आपल्याला। तर हे चिकन आपण बाजूला ठेवून देऊया। तर पहिला आपण मसाला रेडी करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेला इथे 2 तेजपत्ता, 1 स्टार फूल आहे, हे दालचिनी, थोडेसे दगडफूल आणि इथे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा अख्खे धने, एक मोठी वेलची आहे मसाल्यातली। तर हे मसाले सगळे आपल्याला तव्यात थोडेसे गरम करून घ्यायचे बारीक करायला। आता हे जे मसाले आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे आपल्याला तव्यामध्ये, त्यामुळे लगेच बारीक होतात हे मिक्सरला। चला, मसाल्यांमधून छान स्मेल यायला लागला। आता मी गॅस बंद करते आणि हे थोडेसे थंड झाले की आपल्याला बारीक करून घ्यायचे। तर मसाला आपला थंड झालेला आहे, तर मी बारीक करून घेते आता। चला, आता मसाला आपला एकदम बारीक वाटून झालेला आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी अद्रक लसूणची पेस्ट तयार करणार आहे। इथे मी थोडासा लसूण घेतलाय, अद्रक आणि ही आपली कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये घालायचा आपल्याला पुदिना। छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला। चला, आणि पेस्ट पण आपलं एकदम छान बारीक झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी पाणी न घालता वाटण हे केलेलं, तुम्ही पाणी पण वापरू शकता। आता आपण ही जी पेस्ट आहे ती चिकन वरती टाकून घेणार आहे। आपण बारीक केलेला हा मसाला, लाल तिखट म्हणजे रेड चिली पावडर आहे ही। आता आपण ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये दही आणि आता आपण ऍड करणार आहे हा फ्राइड कांदा, मी ऑलरेडी तळून घेतलेला होता। आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा बारीक कट केलेला पुदिना। तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये मीठ आपण घातलेलं नाही, कारण आपण सुरुवातीलाच हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे चिकनला। चला, आणि आपलं जे चिकन आहे ते व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे। आता ह्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया। चला, चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण हे आपले तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तर 2 ते 3 वेळा आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जो तांदूळ व्यवस्थित धुवून झालेले आहेत, आपण आता कट करून घेऊया। कांदा आणि 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आपण कांदा तळून पण घातलेला आहे, त्यामुळे मी 2च कांदे घेतलेले आहेत। पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा कांदे घेऊ शकता। आणि टोमॅटो पण आपण बारीक कट करून घेणार आहे। चला, तर टोमॅटो पण आपला बारीक कट करून झालेला आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 स्टार फूल घातलेले आहेत मी 2 आणि 1 तेजपत्ता, आणि आपल्याला आता ऍड करायचा आहे आपला कांदा। करणार आहे थोडीशी जी अद्रक लसूणची पेस्ट आपण बारीक केली होती ती घालणार आहे मी थोडी। कांदा छान भाजलेला आहे आपला। आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत टोमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये ऍड करते। हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर घाला, नसेल तर काही हरकत नाही। पण आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये। थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत, थोडीशी रेड चिली पावडर आणि आपला हा बिर्याणी मसाला आहे तो, आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी ऍड करणार आहे थोडासा गरम मसाला, होममेड गरम मसाला आहे।
ते परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मसाल्याने जे तेल आहे ते सोडलेलं आहे, म्हणजे आपला मसाला हा रेडी झालेला आहे. आता थोडासा टोमॅटो आहे याच्यामध्ये जो की शिजला नाहीये, तर तो आपण चिकन शिजवणार आहे, त्याच्यामध्ये तो व्यवस्थित शिजून जाईल. आणि आता ऍड करायची आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. आणि आता आपण ऍड करणार आहे आपलं मॅरिनेटेड चिकन. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चला आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपण झाकण ठेवून देऊया. चला तर आता आपलं जे चिकन आहे त्याने मस्त पाणी सोडलेलं आहे, हे छान आपण हलवून घेऊया. याच्यामध्ये मी बिलकुल पाणी ऍड नव्हतं केलेलं, कारण आपण चिकनला दही घातलेलं होतं, त्यामुळे ह्याला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे. या चिकन मध्ये अगदी छोटासा कप मी पाणी घालणार आहे. आणि ह्याला आता मस्त शिजून द्यायचं आपल्याला. तोपर्यंत आपण साईडला भातासाठी पाणी पण गरम करायला ठेवणार आहे. आता आपलं चिकन बघूया आपण शिजलेलं आहे का नाही ते. आता कढई बाजूला ठेवूया आपण ही, आणि आपलं जे राईस आहे तो शिजवून घेऊया. आपलं जे राईस साठी पाणी ठेवलेलं आहे ते उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे थोडेसे शहाजिरे, तेजपत्ता, एक स्टार फुल आहे. मी एवढंच घालणार आहे कारण मला जास्त मसाले नाही आवडत. थोडासा फ्राईड ऑनियन आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आणि आपल्याला आता ऍड करायचं आहे याच्यामध्ये मीठ. चला आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आपले तांदूळ. आता आपला राईस सुद्धा रेडी झालेला आहे, मस्त बॉईल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जास्त आपल्याला राईस शिजवायचा नाहीये, म्हणजे 75% आपल्याला राईस फक्त शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी एकदा दाखवते जवळून. आपल्याला हा काढून घ्यायचा आहे, तर मी डायरेक्ट कढईमध्ये घालणार नाही, तर एक चाळणी घेणार आहे आणि त्या चाळणीवरती आपल्याला हा भात असा पसरवून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी. जो राईस आहे तो मी आता एका चाळणीमध्ये काढलाय ना, आपण ह्याच्याला तूप घालून घ्यायचं आहे आधी. चला आणि आता आपला हा राईस थोडासा बाजूला घेऊया आणि आपलं चिकन आपण करूया. आणि जो आपला राईस आहे तो आपण या चिकन वरती लेयरिंग करून घेऊया राईसची. आणि आता याच्यावरती घालायचं थोडासा तळलेला कांदा, पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर. पुन्हा राहिलेला जो राईस आहे तो पण घालून घ्यायचा आहे. चला आणि लास्ट लेयर होती, आणि आता आपल्याला घालायचा भरपूर सगळा फ्राईड ऑनियन. त्याला भरपूर सगळा कांदा, कोथिंबीर आणि पुदिना आपण घातलेला आहे याच्यावरती. आता हे केशरवालं पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. महत्त्वाची स्टेप, आता आपल्याला ह्याला द्यायचा आहे दम. सो मी घेतलेला आहे हा रॅप पेपर, हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कढईच्या मापाचा. आणि ह्याच्यावरती आपलं कढईचं झाकण ठेवून द्यायचं आहे. ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला 1-2 मिनिटासाठी गॅस फुल ठेवायचा आहे. एकदम लो फ्लेम वरती 10 मिनिटं ही बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. आणि 10 मिनिट आपले झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि याला लगेच ओपन नाही करायचं आहे. 5 ते 10 मिनिट आपल्याला असंच झाकूनच ठेवायचं आहे. टाइम आउट झालेला आहे बिर्याणीचा. सो चला आपली बिर्याणी ओपन करूया आता. वाव,
आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा दम बसलेला आहे बिर्याणीला. एकदम इझी अशी ही बिर्याणी आहे. आपली बिर्याणी पण रेडी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता. चला प्लेटमध्ये काढते बिर्याणी. मला चिकन पण दाखवते. एकदम इझिली चिकन निघतंय. एकदम व्यवस्थित असं आपलं चिकन पण शिजलेलं आहे. चला आणि थोडासा कांदा घालूया आपण वरतून. थोडीशी कोथिंबीर आणि इथे ठेवूया आपण थोडासा कट केलेला कांदा. आणि तुम्ही बघू शकता चिकनला सुद्धा मसाला अगदी व्यवस्थित कोट झालेला आहे. आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्रा मसाले बिलकुल वापरले नाहीत. आपण जेवढे मसाले सुरुवातीला ॲड केलेले आहेत तेवढेच मसाले घातलेले आहेत. आणि एकदम इझी रेसिपी आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे बिर्याणी बनवू शकता. सो तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.